आधी राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली आहे। अजित पवार काही आमदारांना घेऊन सत्तेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि यावरून राज्यातील राजकारण तापलेलं असताना आता पुन्हा एकदा ट्विस्ट आलेला आहे। पावसाळी अधिवेशनाआधी अजित पवार गटाच्या मंत्र्यांची बैठक पार पडली। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या देवगिरी या निवासस्थानी ही बैठक पार पडली। या बैठकीनंतर शरद पवार यांना भेटण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नवनियुक्त मंत्री वाय.बी. चव्हाण सेंटरला पोहोचले। यावेळी प्रफुल्ल पटेलही या मंत्र्यांसोबत उपस्थित होते आणि त्याचवेळी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडही वाय.बी. चव्हाण सेंटरला पोहोचल्यानं चर्चांना उधाण आलं। मात्र अधिवेशनाआधी शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी ही भेट घेतल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं। तसंच राष्ट्रवादी पक्ष एकसंध राहावा याचा पवारांनी विचार करावा अशी विनंती केल्याचंही पटेल यांनी सांगितलं। पवारांनी आपलं म्हणणं ऐकून घेतलं, मात्र कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही असंही पटेल यांनी भेटीनंतर सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ कसा राहू शकतो त्याच्यासाठी पण त्यांनी योग्य विचार करावा। दिलगिरी झालेल्या घटनेबद्दल त्यांनी व्यक्त केली। या भेटीमुळे राष्ट्रवादीतील दोन गटांच्या मनोमिलनासाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झाले आहेत का अशा चर्चा रंगल्या। राज्यामध्ये पुन्हा एकदा नवा भूकंप होणार आहे अशा चर्चा रंगलेल्या आहेत आणि याला निमित्त ठरलेलं आहे ते अजित पवार गटानं शरद पवारांची घेतलेली भेट आणि या भेटीनंतर सत्ताधारी पक्षानंही सावध प्रतिक्रिया दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पुन्हा एकदा मनोमिलनाचे प्रयत्न सुरू झालेत का अशा चर्चा रंगल्यात, कारण बंडखोर अजित पवार गटाने शरद पवार यांची वाय.बी. चव्हाण सेंटरला भेट घेतलेली आहे। शरद पवारांनी आपल्या भूमिकेविषयी विचार करावा अशी विनंती फुटीर गटानं केलेली आहे। जवळपास तासभर अजित पवार गटाचे नेते वाय.बी. चव्हाण सेंटरला होते। यावरून राज्याचं राजकारण तापलेलं असून तर्कवितर्कांना उधाण आलंय। मात्र या भेटीत सत्ताधाऱ्यांना काहीही वावगं वाटत नाही। वर्षानुवर्ष त्यांचे नेते पवार साहेब राहिलेले आहेत, त्यामुळे भेट घेतली तर त्यात काही वाव आहे असं मला वाटत नाही। आता त्यांनी शरद पवार साहेबांची भेट का घेतली हे त्यांनाच विचारावं लागेल, त्यांनीच ते जाहीर करावं लागेल। परंतु त्यांचा वैयक्तिक पक्षाचा विषय असू शकतो। ज्येष्ठ नेत्यांची भेट घेण्यात वावगं नसल्याचं सत्ताधारी म्हणत असले तरी या भेटीमुळे राज्यात पुन्हा एकदा पॉवर गेमची चर्चा रंगली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीर गटानं शरद पवारांची वाय.बी. सेंटरमध्ये भेट घेतली। राष्ट्रवादी पक्ष एकसंघ राहावा अशी विनंती यावेळी अजित पवार गटानं केलेली आहे। यावेळी पवारांनी कोणतीही भूमिका मांडलेली नव्हती। मात्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्यात पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे। पुरोगामी भूमिका घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी या मेळाव्यात केलं। भाजपसोबत जायचं नसून आपल्याला संघर्ष करायचा आहे अशी भूमिकाही पवारांनी या युवकांसमोर मांडली। त्यांची भूमिका स्पष्ट आहे की पुरोगामी महाराष्ट्राचा जो गाडा आहे तो तरुणांनी आपल्या खांद्यावर घेऊन पुढे घेऊन जावं। शरद पवारांनी पुरोगामित्वाचा नारा दिलाय, त्यामुळे अजित पवार यांच्या गटानं सोबत येण्याचा प्रस्ताव शरद पवारांनी फेटाळल्याचं या निमित्तानं स्पष्ट झालंय। पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वार पलटवार पाहायला मिळाले। घटनाबाह्य सरकार म्हणत विरोधकांनी चहापानावरती बहिष्कार टाकला, मात्र यावरूनच सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। चहापानावर बहिष्कार टाकल्यानं सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवरती जोरदार टीका केली। विरोधकांना अधिवेशनाचे विषय माहिती नसल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं, तर पत्रामध्ये कुठलीही ठोस कारणं दिसली नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय। मुख्यमंत्री शिंदेंनी तर गोंधळलेला आणि आत्मविश्वास गमावलेला विरोधी पक्ष अशी टीका केली आहे। विरोधी पक्ष देखील गोंधळलेला वातावरणात एक आत्मविश्वास गमावलेला कसा विरोधी पक्षाला विषयच माहीत नाहीये, त्याच्यामुळे त्यांनी पत्राच्या ऐवजी ग्रंथ दिलेला। वास्तविक यामध्ये असं काही ठोस कुठलं सांगितलेलं आहे असं तरी मला पण जाणवलं नाही। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला। आता अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधक या टीकेला काय उत्तर देतात हे पाहावं लागेल। पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या चहापानाची लज्जत काही औरच होती, कारण पावसाळी अधिवेशनाच्या आधीच सरकारचं बळ वाढलेलं आहे आणि त्यामुळे सत्ताधारी विरोधकांवरती भारी पडणार आहे। अजित पवारांचा गट सत्तेत सहभागी झाल्यानं सत्ताधाऱ्यांची राजकीय ताकद कमालीची वाढली आहे। विरोधी पक्षाचे सुमारे 70 आमदार मागील वर्षभरामध्ये कमी झालेल्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यानं विरोधकांचं बळ मोठ्या प्रमाणात घटलंय, तर सत्ताधाऱ्यांनी सर्व आमदार मिळून 200चा आकडा पार केलाय। परिणामी सत्ताधाऱ्यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढल्याचं चहापानाच्या कार्यक्रमात पाहायला मिळालं। अजितदादा कामाचा ओरख आणि कामाचं गती बघून सरकारला सपोर्ट केल्यापासून तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आमची ताकद देखील वाढलेली आहे, पण या शक्तीचा कुठेही दुरुपयोग न करता
जास्तीत जास्त चर्चा घडवून म्हणजे बहुमताच्या जोरावर कसंही कामकाज रेटून द्यायचं अशा प्रकारची भूमिका आमदार कोणाची अजिबात राहणार नाही. वाढलेल्या संख्याबळामुळे सरकारला एखादं बिल किंवा कायदा मंजूर करायचा असेल तर कोणतीही अडचण येणार नाही हे आता स्पष्ट झालंय. तर दुसरीकडे अजित पवारांमुळे सरकारची ताकद वाढल्यानं विरोधकांना सरकारचा सामना करणं सोपं असणार नाही याचे संकेत मिळत आहेत. उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि या पार्श्वभूमीवर राज्याचं राजकारणही तापलेलं आहे. सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांची बैठक पार पडली. या बैठकीला ठाकरे गट, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि काँग्रेसचे नेते उपस्थित होते. विरोधकांनी सरकारच्या चहापानावरती बहिष्कार टाकत सरकारला घेरण्याचे संकेत दिलेत. शेतकरी आत्महत्या, हमीभावाच्या मुद्द्यावरून सरकारला घेणार असल्याचे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलंय. तसंच कायदा सुव्यवस्थेवरूनही सरकारला सभागृहामध्ये घेणार असल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलंय. या असंवैधानिक घटना बाह्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानात आम्हाला कोणतंही स्वारस्य नसल्याचं आम्ही कळवत आहोत. शांतता सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. सगळे महागाई वाढलेली आहे. ह्या सगळे प्रश्न घेऊन आम्ही जनतेचे जे प्रश्न आहेत ते घेऊन आम्ही जाऊ सरकारला जाब विचारू. राज्याचे विरोधी पक्षनेतेच सत्तेत सहभागी झाल्यानं यंदाचं पावसाळी अधिवेशन विरोधकांच्या आक्रमकतेशिवाय होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगल्या. मात्र विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्यासाठी सज्ज असल्याचं विरोधकांनी दाखवून दिलंय. तर उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि या अधिवेशनाआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि त्यामुळे विरोधकांची ताकद कमी होणार असल्याची चर्चा देखील रंगतेय. अजित पवार सत्तेत सामील झाल्यानं विरोधकांची ताकद कमी झाली असली तरी सरकारला घेरण्यासाठी विरोधक सज्ज आहेत. विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. विरोधी पक्षात पाडली जाणारी फूट, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील 14 जणांचा मृत्यू, विविध जिल्ह्यांमधील जातीय धार्मिक तणाव, महिलांवरील वाढते अत्याचार, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचं संकट, बोगस बी बियाण्यांचा मुद्दा, मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप, समृद्धी महामार्गावरील अपघात, राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या अशा विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. तर पावसाळी अधिवेशनामध्ये इतर कोणत्याही मुद्द्यांपेक्षा व्हीपचा मुद्दा गाजणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. शिवसेना आणि ठाकरे गट तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटामध्ये व्हीपच्या मुद्द्यावरून जोरदार राजकारण सुरू झालंय. सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुषंगानं मुख्य प्रतोद कोण हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सुनील प्रभू यांचाच व्हीप प्रत्येकाला लागू होणार असून भरत गोगावले हे बोगस प्रतोद असल्याचा टोला सुनील राऊतांनी लगावलाय. तसंच विधान परिषदेतही सुनील प्रभूंचाच व्हीप लागू असेल असंही ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी स्पष्ट केलंय. भरत गोगावले हा बोगस प्रतोद आहे. व्हीप फक्त चालेल तो आमच्या सुनील प्रभूंचा चालेल. दुसरीकडे शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीतही फूट पडली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन गटातही व्हीपवरून संघर्षाची चिन्ह आहेत. व्हीप बजावण्याची व्यवस्था आमचे मुख्य व्हीप श्रीयुत जितेंद्र आव्हाड साहेब हे बजावणार आहेत. एकंदरीतच पावसाळी अधिवेशनामध्ये व्हीपचा मुद्दा गाजण्याची चिन्ह आहेत. गेल्या काही दिवसांपासून व्हीपचा मुद्दा चर्चेत आहे. सत्ता संघर्षावरील सुनावणीतही व्हीपचा मुद्दा कळीचा ठरलेला होता. राजकीय पक्षांसाठी प्रतोद आणि व्हीप हा महत्त्वाचा असतो. पाहूया. संसदीय कामकाजासाठी प्रत्येक राजकीय पक्षाचा प्रतोद नेमला जातो. आपल्या पक्षाच्या सर्व आमदारांवर नियंत्रण ठेवण्याचं काम प्रतोद करत असतो. विधानसभेत महत्त्वाच्या विषयावरती मतदान नियोजित असतं किंवा चर्चा नियोजित असते आणि त्यावेळी संबंधित पक्षानं सरकारच्या बाजूने किंवा विरोधात जो काही निर्णय घेतला असेल तो प्रतोद आदेशाद्वारे जारी केला असतो. प्रतोदाच्या या आदेशालाच पक्षादेश म्हणतात आणि त्यासाठी 3 प्रकारचे व्हीप असतात. 1 लाईन व्हीप, 2 लाईन व्हीप आणि 3 लाईन व्हीप प्रतोद बजावत असतो. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता कोण असणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. राष्ट्रवादीतील बंडामुळे विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दा चर्चेत आलेला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून बंड केलं. राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे राष्ट्रवादीचं संख्याबळ कमी झाल्यानं काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्यात आलाय. महाविकास आघाडीच्या बैठकीत यावर चर्चा झाल्याची माहिती मिळते. त्याला विरोधी पक्षनेते पद मिळतं. त्यामुळे विरोधी पक्ष पदावर आम्ही विधानसभेमध्ये दावा करतो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसची संख्या बघून ती जर काँग्रेसपेक्षा कमी असेल, काँग्रेसची आमच्यापेक्षा जास्त असेल तर कदाचित हा मान किंवा ही विरोधी पक्ष
नेतेपदाची जबाबदारी काँग्रेसकडे जाईल. विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसकडून नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, सुनील केदार, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर आणि संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष लागलंय. विदर्भामधील काही जिल्ह्यांमध्ये काल रात्रीपासून पावसानं हजेरी लावलेली आहे. या पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं, तसंच पिकांनाही तडाखा बसलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी झालं. शंकरपूर इथून जवळच असलेल्या पांझरेपार गावामध्ये पुराचं पाणी शिरलं. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पांझरेपार गावाशेजारी असलेल्या नाल्याला पूर आला. तिकडे यवतमाळच्या दारव्हा तालुक्यामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळालाय. अडाण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं अडाण नदीला पूर आलेला आहे. या पुराचं पाणी बोरी अरब इथल्या पुलावरून वाहू लागल्यानं वाहतुकीला फटका बसलाय. तसंच पुराचं पाणी शेतामध्ये शिरल्यानं 40 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील वरुड, चिखलागड, सावरगाव परिसरातही ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान झालंय. मुंबईमधील वांद्रे बँड स्टँड इथे पती पत्नी बुडाल्याची घटना घडलेली होती. ही घटना ताजी असतानाच मुंबईतल्या समुद्रावरती आणखी एक अशीच घटना घडलेली आहे. मालाडच्या मार्वे समुद्र किनाऱ्यावरती 5 मुलं बुडाली आहेत. मुंबईतील मालाड इथल्या मार्वे समुद्र किनाऱ्यावरती पोहण्यासाठी 5 मुलं गेलेली होती. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानंही 5ही मुलं बुडाली. समुद्रामध्ये बुडालेल्या 5 पैकी 2 मुलांना वाचवण्यात यश आलंय, तर उर्वरित 3घांचा शोध सुरू आहे. भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदलाच्या पाणबुड्यांच्या मदतीनं या 3घांचा शोध घेण्यात येतोय. पाणी के बाजू में खेल रहे थे, 3 बच्चों का डूब गए, 2 बच गए उसमें. मार्वे किनाऱ्यावरती या आधीही अशा घटना घडल्यात. मात्र या घटनेमुळे मार्वे समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. मुंबईतील मालाडमध्ये 5 जण बुडालेले असताना चंद्रपुरातही धक्कादायक घटना घडलेली आहे. सेल्फीच्या नादामध्ये 4घांना आपला जीव गमवावा लागलाय. चंद्रपूरमध्ये सेल्फी काढण्याच्या नादात 4 युवकांचा बुडून मृत्यू झाला. नागभीड तालुक्यातल्या घोडाझरी सिंचन तलावावरती ही घटना घडली आहे. वरोरा तालुक्यामधील शेगाव येथील 8 युवक पावसाळा सुरू झाल्यामुळे सहलीसाठी गेले होते. यातील एक युवक सेल्फी काढण्याच्या नादात तलावात घसरला. त्याला वाचवण्याच्या नादात पाण्यात उतरलेल्या अन्य 3 युवकांना देखील जलसमाधी मिळाली. दरम्यान स्थानिक पोलीस आणि आपत्ती निवारण पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतलेली आहे. सध्या स्थानिक मासेमारांच्या मदतीनं शोधकार्य सुरू आहे. पुढच्या वेळेला जर तुम्ही ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट द्यायला याल तर या प्रकल्पातील जिप्सी चालक कदाचित महिला असू शकेल. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनानं आसपासच्या गावातील महिलांना रोजगाराची नवी संधी निर्माण करण्यासाठी वाहन चालक प्रशिक्षणाचा प्रारंभ केलाय. जिप्सी ड्रायव्हरचं प्रशिक्षण देण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातल्या मोहर्ली, सीतारामपेठ, खुंटवडा, मुधोली यासारख्या 9 गावातील महिलांचे अर्ज मागवण्यात आलेले होते. आलेल्या अर्जांपैकी 84 महिलांची निवड करण्यात आलेली आणि त्यातील 30 महिलांचं पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण सुरू करण्यात आलंय. या प्रशिक्षणामुळे या महिलांना व्याघ्र प्रकल्पात जिप्सी चालक म्हणून तर संधी मिळेलच, सोबतच अनेक शासकीय विभागांमध्ये आणि खासगी आस्थापनांमध्ये देखील ड्रायव्हर म्हणून संधी उपलब्ध होणार आहे. जेंट्सच जिप्सी चालवतात, तर आता आम्हाला खूप सुवर्ण संधी आहे की महिलांना पण टेरिंग हातात घेतलेलं आहे. ताडोबातील वन्यजीव गाईड्सना कार्यशाळेच्या माध्यमातून इंग्रजी भाषेचं ज्ञान तसंच वन्यजीव विषयक प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. एका प्रशिक्षणामधून त्यांना रोजगाराचे खूप सारे मार्ग उपलब्ध होणार आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये लवकरच जिप्सी चालक म्हणून महिला चालकांची नेमणूक होणार आहे. विशेष म्हणजे या प्रकारची महिलांना संधी देणारा ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा राज्यातील पहिला व्याघ्र प्रकल्प ठरला आहे. आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस असून आज दीप अमावस्या साजरी करण्यात येते आहे. अर्थातच गटारी अमावस्या असून त्यातच रविवार आल्यानं राज्यभर गटारीचा उत्साह पाहायला मिळतोय. या निमित्तानं दिवसभर मटण, चिकन खरेदीसाठी रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. मांसाहार प्रेमींनी सकाळपासूनच मटण आणि चिकनच्या दुकानाबाहेर रांगा लावल्याचं दिसून आलं. यामध्ये पुणेकर गर्दी करून मांसाहार घेण्यास रांगेत उभे राहिल्याचंही पाहायला मिळालं. सकाळी 6 वाजल्यापासूनच मटण आणि चिकनच्या दुकानाबाहेर पुण्यातील नागरिकांनी रांगा लावल्या होत्या, तर मुंबईकरांनी गटारी साजरी करण्यासाठी चिकन मटण दुकानाबाहेर गर्दी केल्याचं दिसून आलं. गोराईमध्ये सकाळी काही तास तब्बल 400 किलो चिकन विक्री करण्यात आलेली होती, तर दुसरीकडे गटारी निमित्तानं पर्यटन स्थळी जाऊन मांसाहार करण्यासोबत मद्यप्राशनही केलं जातं. याच पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावरती वाहनांची आणि वाहन चालकांची तपासणी करण्यात आलेली आहे. शहरातील मुख्य ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली होती. कोल्हापुरातही त्र्यंबोली यात्रेचा उत्साह पाहायला मिळाला. श्रावणपूर्व होणाऱ्या या यात्रेमुळे गल्लोगल्ली मटणाचा घमघमाट सुटलेला होता, तर या यात्रेच्या निमित्तानं गल्लीतील एकोपा आणि संस्कृतीही कोल्हापूरकरांनी कायम जपली.
सर्वत्र गटारीचा उत्साह असताना कोल्हापुरात मात्र ती पावित्र्य राखत साजरी केली जाते। श्रावणामध्ये अनेक जण मांसाहार वर्ज्य करतात। तत्पूर्वी कोल्हापुरामध्ये त्र्यंबोली यात्रा साजरी केली जाते। पाऊस सुरू झाल्यावरती नदीला येणाऱ्या नव्या पाण्याची पूजा करून ते देवदेवतांना घातलं जातं। नव्या पाण्याची कृतज्ञता या निमित्तानं व्यक्त केली जाते। वाजत गाजत हे पाणी पंचगंगा नदीवरून आणलं जातं। गेले महिनाभर मंगळवार आणि शुक्रवारच्या दिवशी या यात्रा पार पडतात। त्यासाठी गल्लीतून वर्गणी काढली जाते। या वर्गणीतून बकऱ्याची खरेदी करण्यात येते आणि मटणाचं समान वाटप प्रत्येकाला केलं जातं। सर्व देवतांना या ठिकाणी नदीच्या नवीन पाण्याचा स्नान घालून ही या ठिकाणी परंपरा आहे। कमीत कमी 1000 ते 2000 लोकांचा मोहप असतो। हा मोहप डॉल्बीच्या ठेक्यावर जल्लोष उत्साहात असतो। एकूणच संस्कृती आणि परंपरा जपणारी यात्रा म्हणून याकडे पाहिलं जातं। वर्षानुवर्षे ही यात्रा सुरू असून कोल्हापूरकरांनी या यात्रेच्या निमित्तानं तांबड्या पांढऱ्यावरती ताव मारलाय। तर वीकेंडचा मुहूर्त साधत पर्यटकांची पावलं ही धबधब्यांच्या दिशेनं वळताना दिसतात। रविवार असल्यानं वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक विविध भागातील धबधब्यांवरती पोहोचले। मात्र काही ठिकाणी अतिउत्साही पर्यटकांना आवरताना पोलिसांची दमछाक झाली आहे। कर्नाटक आणि गोवा राज्याच्या बॉर्डरवरती असलेल्या दूधसागर धबधब्यावरती पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे। असं असतानाही अतिउत्साही पर्यटक दूधसागर धबधब्यावरती पोहोचले। हजारो पर्यटक दूधसागर धबधब्यावरती पोहोचल्यानं पोलीस आणि स्थानिक प्रशासनानं कडक पावले उचलली आहेत। काही पर्यटकांना पोलिसांनी योग्य सूचना देऊन परत पाठवलं, तर हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांना पोलिसांनी उठाबशा काढण्याची शिक्षा दिली। तिकडे शहापूरपासून 40 किलोमीटर अंतरावरती असलेल्या घाटघर चोंढे या जलविद्युत प्रकल्पाच्या दरम्यान सुरू असलेल्या चोंढे धबधबा पर्यटकांना पावसाळी सहलीसाठी पर्वणी ठरतोय। घनदाट निसर्ग साधन संपत्तीनं नटलेल्या जंगलातील बंधाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यादरम्यान हनुमंताच्या मंदिराच्या पायथ्यावरून फेसाळणारा धबधबा जणू काही हनुमंताला दुग्धाभिषेक करत असल्याचं विलोभनीय चित्र पाहायला मिळतंय। या ठिकाणी शहापुरातीलच नव्हे तर बदलापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतून पर्यटक आपल्या कुटुंबासह आनंद लुटण्यासाठी येतात। दाट धुकं, मुसळधार पाऊस, समोर अवाढव्य असा सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये पावसाळ्यात हिरवागार शालू पांघरलेल्या डोंगर रांगा आणि त्यातून खळाळणारं धबधब्याचं पाणी असं मंत्रमुग्ध करणारं वातावरण सध्या कोकणात आहे। यामुळे पर्यटकांची पावलं अनेक धबधब्यांकडे वळू लागलेली आहेत। कोकणात सध्या पावसाच्या सरी कोसळत आहेत अनेक ठिकाणी, त्यामुळे धबधबेही प्रवाहित झालेले आहेत। तळ कोकणातील सह्याद्रीच्या कुशीतून उंचावरून फेसाळत कोसळणाऱ्या शेळवा धबधब्याची पर्यटकांना भुरळ पडतेय। सह्याद्रीच्या कडेकपारीतून 200 ते 250 फुटांवरून दुधासारखा पांढरा शुभ्र मनमुरादपणे फेसाळत शेळवा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कुडाळ तालुक्यामधील सह्याद्रीच्या कुशीत बसलेल्या निसर्गरम्य घोडगे गावात हा धबधबा खळखळून उंचावरून कोसळतोय। दाट धुकं, मुसळधार पाऊस, समोर अवाढव्य असा सह्याद्रीच्या पट्ट्यात पावसाळ्यामध्ये हिरवागार शालू पांघरलेला डोंगर रांगा आणि त्यातून खळाळणारं धबधब्याचं पाणी असं हे सर्व वातावरण पर्यटकांना मंत्रमुग्ध करून सोडतंय। तर रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोली शहरापासून अगदी जवळ असलेला चंद्रनगर धबधबा तरुणाईचं खास आकर्षण ठरलाय। या धबधब्यांचा नजारा डोळ्यामध्ये साठवण्यासाठी आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये या धबधब्याचा मनसोक्त मनमुराद आनंद लुटण्यासाठी अनेकांची पावलं या धबधब्याकडे वळतायत। एकूणच निसर्गाची मुक्त उधळण कोकणावरती सुरू आहे। निसर्गाचा हा आनंद आणि उत्साह टाळत आणि सर्व ती काळजी घेऊन पर्यटकांनी आनंद लुटावा इतकीच अपेक्षा। समुद्र किनाऱ्यावरील जखमी ऑलिव्ह रिडले कासवांना वन विभाग आणि रत्नागिरीमधल्या ग्रामस्थांमुळे जीवनदान मिळालेलं आहे। या कासवांवरती उपचार करण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर या कासवांना पुन्हा एकदा समुद्रात सोडून देण्यात आलं। पावसाळ्यामध्ये दरवर्षी रत्नागिरी जिल्ह्यामधील समुद्र किनाऱ्यावरती जखमी कासव येतात। कर्ला खाडी किनारी ऑलिव्ह रिडले जातीची 2 जखमी समुद्री कासवा आढळून आलेली होती। या जखमी समुद्री कासवांवरती वन विभागानं उपचार केले, त्यानंतर या कासवांना पुन्हा एकदा समुद्रात सोडून देण्यात आलं। काही दिवसांपूर्वी लाडघर समुद्र किनारी मासेमारी जाळ्यामध्ये अडकलेल्या 2 ऑलिव्ह रिडले जातीच्या समुद्री कासवांची सुटका करून समुद्रात सोडण्यात ग्रामस्थांना यश आलं होतं। अशाच प्रकारची घटना रत्नागिरी, कर्ला, गणपतीपुळे इथे घडलेली होती। एकूणच वन विभाग आणि ग्रामस्थांमुळे या कासवांना जीवनदान मिळालंय। गोंदियामधील अर्जुनी मोरगावमध्ये जंगली हत्तींनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला। या जंगली हत्तींनी केशोरी गावामधील भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आणि या नुकसान भरपाईची मागणी आता शेतकऱ्यांनी वन विभागाकडे केली आहे। गोंदिया जिल्ह्यातल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये गेल्या 6 महिन्यांपासून जंगली हत्तींचा कळप वास्तव्याला आहे। या जंगली हत्तींच्या कळपानं आता गावाकडे मोर्चा वळवलाय। अर्जुनी मोरगाव या तालुक्यामधील केशोरी भागामध्ये सध्या भात रोवणीचं काम जोमात सुरू आहे। हत्तींचा कळप हा शेतातून गेल्यामुळे भात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। हत्तींच्या पावलांच्या खुणाचं शेतीचं आणि भात पिकाचं झालेल्या नुकसानीची सत्य परिस्थिती दर्शवतात। धान पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आता नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे। हत्तींनी तर पायांचं तुडवून सगळं नाश करून टाकलं आणि आता भात लागवड कशी करायची, कसं करायची, नुकसान भरपाई वन विभागाला भरपाई करून द्यावा आणि हत्तीची बंदोबस्त करावा।
हत्तींच्या वावरामुळे या परिसरामधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या जंगली हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा घडामोडी. तर आजच्या दमदार 10 मध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.